आई सॉरी बरं का आई, काय झालं मैत्रिणीच तिकडे जरा महत्त्वाचंच काम होतं, तर सुरमिशासून तुमच्यापाशी राहते ना हो. पण मला असं कळालं की अचानक रडायला लागली म्हणून मी लगेच आले. सुरमिशा झोपली आता मी बघितलं. म्हणजे का रडत होती आई, म्हणजे ती काय तिला म्हणजे काय. राहू दे झोपवली. माझी नात आहे ना ती, तर राहते माझ्याकडे. पण अगं रश्मी तुला कळायला पाहिजे ना, हां तुझी पोरगी तुझ्याशिवाय राहते का? कुशाल सकाळनं गेली ती संध्याकाळनंच आली. अगं कुठं गेली होती, काय गेली होती? फक्त दोघं नवरा बायको तुम्ही गेलत. हां मैत्रिणीचं आहे काहीतरी काम आणि मैत्रिणीचं कसला तरी कार्यक्रम आहे एवढं सांगून सनी गेलं आणि मला म्हणली एका तासात येते म्हणली, आणि एका तासात आली वय ग तू. 4-5 तास लावलं कुशाल सकाळनं जाऊन सनी संध्याकाळनं आली माघारी म्हणल्यानंतर. हां अगं मी तुला फोन लावला, सुरेशला फोन लावला, एक तरी फोन उचलाय पाहिजे ना. अगं तुम्ही मनाने फोन नाही करायचं, कमीत कमी सासू फोन करते तेवढं तरी उचलाय पाहिजे होता ना तुम्ही. हां असली कसली मैत्रीण, कोण मैत्रीण आहे आणि कसलं काम होतं तिचं, कसला कार्यक्रम होता? हां पोरगी इथं रडती कुशाल मम्मा करती कधीपासून, झोपेतनं उठली. हां झोपेतनं उठली तर ती तिला माहित आहे ना त्या पोरीला की बाबा आई लागते बघायला, तोंडासमोर बघायला म्हणल्यावर. काय अगं रश्मी कळायला पाहिजे ग, मनाने कळायला पाहिजे. आणि बोलली तर तुम्हाला लगेच सासू बोलते असं दिसतं. हां नाही आई, म्हणजे ते मैत्रीण म्हणले की 1-2 तासातच कार्यक्रम आहे. म्हणजे काय झालं होतं आई की माझी मैत्रीण आहे ना, तर तिची डिलिव्हरी झाली होती आणि तिची डिलिव्हरी झाली होती. मग ते दवाखान्यातून येणार होते ना, तर तिच्या घरी डेकोरेशन वगैरे करण्यासाठी, त्याच्या बाळाचं स्वागत करण्यासाठी म्हणलं सुरमिशा उगाच मध्ये करल ना, तर त्यासाठी मग मी आणि सुरमिशीचे बाबा दोघंच गेलो होतो ना, त्यामुळे थोडा उशीर झाला. होय मग झालं का स्वागत त्या बाळाचं? हां आणि कोण मैत्रीण कुठं राहायला आहे इथं? तू म्हणली तर घराच्या जवळच आहे. तुझी मैत्रीण आहे का सुरेशची आहे नक्की? मैत्रीण करू नकोस. बघितलं ना तुझी मैत्रीण होती ती, काय नाव तिचं, ती रिया का काय? हां तुझीच मैत्रीण होती ना ती. आणि सुरेश कसा तिच्या प्रेमात पडला होता, जाळ्यात अडकलाच होता ना, त्यामुळे लय मैत्रीण करत जाऊ नको. अगं स्वतःच्या पुरी इथं रडते हे करते, हे स्वतःच्या पुरीला खायला पियाला घालायचं, तिचं बघायचं, घरातलं काम धंदा सगळं सोडून तशीच गेली. सकाळी लगेच नाश्ता केला, 2-4 चपात्या केल्या की तशीच भांडी तशीच, कपडे तशीच. हां धुणं भांडी फरशी हे सगळं मी काम केलं. आणि मैत्रीण काय काय नाव काय आहे त्या मैत्रिणीचं, कुठं राहायला आहे? आणि तिचं स्वागत करायला गेली, डिलिव्हरी झाली म्हणून सनी एवढी महत्वाची आहे का? सुरेश कुठे गेला? सुरेश नाही मिळाला, राहिला तिथंच मैत्रिणीच तिथंच. सुरमिशीचे बाबा म्हणजे इथं सोडवलं मला घरापाशी, आणि त्यांना मित्राचा फोन आला ना, मग ते म्हणलं मी येतो 10-15 मिनिटांनी, त्यामुळं ते तिकडेच गेलं. बरं ठीक आहे, जाऊ दे आता. कुठली मैत्रीण असो किंवा मित्र काय असो, सुरेशही नाही, गाड्या माणसाचं जाऊ दे ग. पण बाया माणसाचं तुला काय पाहिजे अगं रश्मी, आपली पोरगी बारीक आहे मस्त आता आजीपाशी राहते ना, पण शेवटी तुला माहित आहे ना तुझ्याशिवाय ती कुठं राहिलेली नाहीये म्हणून सनी. किती दिवस लिकरू तर किती म्हणजे किती वेळ तर राहील? तू म्हणली एका तासात येते, 2-3 तास मी तिला सांभाळलं, नंतर तू फोन केला फोन उचला नाही, करा ना अगं, असं कुठं असतंय वे? जाऊ दे तर जाऊ दे, राहू दे. ती सुरमिशाला मी का लय रडत होतं लिकरू, तिला कसं तरी थोडंसं दूध पाजलं आणि थोडं खायला गोड बोलवून तिला आहे ना थोडीशी खीर केली होती. खीर केली होती आणि ती खायला घातली आणि झोपली आता. जा तेवढे हे कर. आता मी बाकीचं घरातलं भांडी कुंडी सगळं काम आवरलं, फरशी ही तेवढं धुणं धुवायचं, तेवढं धुणं धुवून टाक. हां आणि भाजी कर, तुझा सासरा रानात गेला तर ती येतील जेवायला. ठीक आहे आई, मी तेवढं धुणं धुते आणि मग भाजी बनवते. मी साडी चेंज करून आलीच. बरं जा लवकर आवर तेवढं काम पटापटा. साडी बदल आणि पहिली भाजी टाक, तुझा सासरा येईन जेवायला. त्यांना माहित आहे ना टायमाला जेवायला नाही दिलं तर गेल्या वेळेस माझ्यासोबत कसं त्यांनी हंगामा केला घरात. मलाच हाणलं टायमाला जेवायला नाही दिलं म्हणून. त्यामुळं पटकन तुला सांगते मी, सकाळपासून कमर ना कमर मोडली कामाने माझी, आणि त्यातमध्ये अजून ती सुरमिशा मामा करत मला तिने काम करून दिलं नाही काय नाही. तिला बघत लेकराला बघत एवढं सगळं आवरलंय, कंबर गेली माझ्या कामात ना. मी जरा पडते जाऊन, थोडं खाल्लंय मी आता. सासरा आला म्हणजे ते पहिल्या आधी भाजी टाकताना जेवायला वाट, आणि सुरमिशा उठल्यावर तिला काहीतरी चार जरा, आणि मग नंतर धुणं धु. जा याचा साडी बदलून सण जा. ठीक आहे आई, तुम्ही जाऊन पडा, आवरते मी. मैत्रीण हां तिची डिलिव्हरी झाली मग तिच्या घरातली माणसं काय नव्हती वय, आणि हिची एवढी खास मैत्रीण कोण आहे नक्की? मैत्रीण हिची तिचं पर इथं घरातली पोरगी रडते कुशाला पुढची पोरगी, आणि तिकडे गेली आहे, आणि एवढी पोरीला घेऊन जायचं हे काय नाही वय. जाऊ दे बाय, काय आता ह्यांच्या संसारी पण ह्यांना अजिबात आटले नाहीयेत. अक्का काय झालं, आली का रश्मी? आली की आताशी आली आहे. आता ती गेली होती कोण म्हणे मैत्रीण होती, आणि ती कुठे डिलिव्हरी झाली तर तिचं स्वागत करण्यासाठी ही गेली होती. आता काय ह्या रश्मीला बोलावा? हां आणि आई बाप तर म्हणतात लय चांगली संस्कारी आहे. पुढची पोरगी सोडली ही तर सासूच्या जीवावर आणि गेली तिकडं. मला म्हणले एका तासात येते, म्हणजे मैत्रिणीचं स्वागत करायला गेली होती, डिलिव्हरी तिचे बाळ झाले म्हणून. आता हिच्या वाचून काय राहत होतंय का? आणि त्या मैत्रिणीच्या घरातली काय नव्हती वय? कशाचं काय अरे सका लय अवघड आहे बाबा. हे रश्मी काय संसारी खाई वय? ते बघ सका, तुला काय झालं दातीच काय आता? हां अगं अक्का तू खरंच आहे ना माझी बहीण आहे का नाही अक्का, तू लय साधी बोळी ग.
लय साधी भोळी. अगं रश्मी म्हणणारी तुझ्या डोळ्यात आहे ना धूळ पिकती धूळ. तुला कळतंय का? अगं तुझ्या दुश्मनाच्या घरी गेली होती माहिती आहे का तुला? तिची मैत्रीण बेत्रीण कोण मैत्रीण आहे सांगा ना. हां इथं कोण मैत्रीण आहे? तुला नाव सांगितलं का ती मैत्रीण कोण आहे म्हणून सनी? अगं तुझ्यासोबत चक्क आहे ना खोटं बोलली खोटं. आणि की रश्मीच खोटं नाही बोलली. सुरेश आणि तुझा नवरा ती भाऊजी सगळे तिघं मिळालेत आणि सगळं तुला उल्लू बनवलंय माहिती आहे का? एकटी पडली तू एकटी. तुझा भाऊच फक्त तुला साथ देणार आहे लक्षात ठेव. हे बघ सका, उगाच आहे ना माझं कान भरू नको आणि उगाच आहे घरामध्ये ना उगा भांडणाचं वाद नको आहे बघ. गेली होती मैत्रिणीच्या इकडे म्हणली कशाला खोटं बोलत आणि तू काय म्हणतो म्हणजे हे सुरेशचे बाबा खोटं बोलल्यात का? ह्यांना माहिती आहे का कुठे गेली होती रश्मी? आणि सुरेशला माहिती आहे आणि तुला असं म्हणायचं मला माहित नाहीये. आणि कोण दुश्मनाचं कोण घर? म्हणजे तुला काय म्हणायचं असं कोड्यात बोलू नको. जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल. कशामुळे ती कशाने मला उल्लू बनवलंय? कशाने मला उगा काही बोलत जाऊ नको उगा. अगं अक्का मी तुला तेच सांगतोय. तुला आहे ना भावावर विश्वासच नाही बघ राहिला आजकाल. एवढा भाऊ आहे ना तुझा विचार करतो ही पण नाही. अगं तुझा नवरा तरी तुझा आहे का? हां अगं शेवटी तुला माहित आहे ना तुझा नवरा त्याची लाडकी सून तिचीच बाजू घेणार ना. तिची सर खोटं जरी बोलले तरी तिचीच बाजू घेणारी. भाऊजी फोनवर बोलत होतं. सुरमेशा रडत होती तू आतमध्ये आलते का नाही घेऊन? तर भाऊजी फोनवर बोलत होतं आणि कुणाशी बोलत होतं माहिती आहे का? रश्मी त्या माणसासोबत आली होती आणि सुरेश म्हणणारं तुझं जे पोरग आहे का नाही ती पोरग त्याचं दुसरीकडे काम आहे तिकडे गेलं होतं आणि रश्मीला कुणी सोडवलं माहिती आहे का? आणि भाऊजी कोणासोबत बोललं हे माहिती आहे का तुला? हे बघ सका, ती तुझं जी दात आहे ना ती दात इचकणं बंद कर पहिलं आणि सविस्तर सांग मला नक्की काय झालंय. हां कुणी सोडवलं रश्मीला? आणि सुरेश कुठे गेला होता? मग सुरेश रश्मीसोबत गेलाच नव्हता का कुठं? जी रश्मी जाणार होती मैत्रिणीची इकडं. आणि तुझ्या बाबांना काय माहिती आहे? म्हणजे काय त्या सुरेशच्या बाबांना काय माहिती आहे? हे बघ सका, तुला जे काय सांगायचं आहे ना ते तुझं जी दात आहे ना ती बंद करते ती. आणि ती नीट सांग मला काय झालं काय नाही. माझं डोकं पिकवू नको नाहीतर इथून किचनमधून बाहेर वापायला. उगाच आहे ना तुझ्यामुळे आहे ना परत माझ्या डोक्याला शिन नको बाबा. आधीच दिवसभर माझा कंबर तुकडा पडलाय माझ्या कमरेचा काम करू आणि परत मला भांडणाचा वाद नको रे बाबा. हे बघ अक्का स्पष्टच बोलतो मी तुला. रश्मी बाळू पाहुणा नाही का ती शालिनीचा पहिला नवरा ती काहीतरी ती तनया डिलिव्हरी झाली वाटतं. हिचं ते ना मला भाऊजी म्हणत होतं बाळू पाहुणं कसं आहे मग बाळ कसं आहे. परत आमची मुलगी तनया ती कशी मग बरी आहेत का सगळी? आणि रश्मीला काय त्या रश्मीच्या सासूला सांगू नका ती कशी आहे ती तिला कळता कामा नाही. आणि ती ये ना ती बाळ्या रश्मी काय ती शालिनीचा आहे ना नवरा इथं सोडवायला आला होता. मी सगळं लपून बघितलंय मोबाईलमध्ये शूटिंग पण काढली आहे. तुला विश्वास नाही बसणार म्हणून ती बाळ्या गेलाय रश्मीला सोडून सनी. आणि सुरेश कुठे गेलता काय मला माहीत नाहीये. पण एवढं मात्र माहीत आहे बघ की रश्मीला आहे ना तुझ्या सुनाला त्या बाळ्याने सोडवलंय. आणि रश्मी म्हणणारी दुसरी तिची मैत्रीण दुसरी कुणीच नसून तिची तनया ना तनया हां तुझ्या लेकीची सवत तिचं ती स्वागत करायला गेली होती तिच्या बाळाचं. आणि नसेल तुला पटत तर रश्मीला म्हणाव तुझी जी मैत्रीण आहे तिचं नाव सांग म्हणाव. आणि जर खोटं बोलली तर मग तिला एक काम कर तिला म्हणाव तुझ्या पुरीची शपथ घे म्हणाव आणि सगळं डिटेलमध्ये खरं सांग. बघ कशी खरं सांगते का नाही ती. मग कळल भावावर विश्वास आहे का नाही आणि भाऊ खोटं बोलतो का काय कळल मग तुला. सका खरं बोलतोय का तू? नक्की ती बाळ्याच होता का सोडवायला का दुसरं कोणी होतं? तू जवळून बघितलंय का नक्की? अगं अक्का मला माहित आहे तुझा विश्वास बसणार नाही म्हणून तुला मोबाईलमधली पण शूटिंग दाखवतो. बाळ्या स्वतः म्हणून सनी. आणि रश्मी म्हणणारी त्या तनयाच्या बाळाचं स्वागत करायला गेली होती हे पण सांगतोय. आता रश्मीला आणि सुरेशला अक्कल पाहिजे ना. हां लका रश्मीला कळायला पाहिजे की आपली सख्खी नणंद आहे शालिनी म्हणणारी आणि ती शालिनीची सवत आहे. त्या सवतीने आपल्या नंदचा संसार मोडला आहे. हां आणि त्या बाळ्याने सुद्धा आपल्या नंदचं अक्षरशः सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. अगं शालिनीचं आपल्या चांगलं झालंच गा आता तिचं लग्न केलंय संजय सोबत म्हणल्यावर. पण ही सगळं रश्मीला कळायला पाहिजे का नाही? म्हणजे आपल्या इथं आपल्या घरामध्ये खाती आपलं हां आणि सात कोणाची देती शत्रूची. मग हे म्हणतोय मी तुला माझं खोटं वाटत असं शूटिंग पण दाखवतो तुला आणि तू रश्मीला पण विचार मग मला बोल की मी खोटं आहे का खरं आहे ती. ठीक आहे सका, तू सांगितलेलं जर बरोबर असेल रश्मीला पहिले विचारते मी काय आणि काय नाही आहे ते बघते मी. आणि काय माहिती आहे का मला काय करायचं नाही ते मी करते. नाही सका तुझ्या मोबाईलमध्ये मला शूटिंग दाखव. ती जर खरंच बाळ सोडवायला आला असेल का नाही तर मला आता रश्मीला बोलायचं नाही आहे माझ्या नवऱ्याला बोलायचं नाही माझ्या पोराला बोलायचं नाही. माझी घरामध्ये काडीची किंमत नाही आहे ना मला सांगत नाही आहेत ना. हां आणि शत्रूला जाऊन भेटते तर शत्रूचं जाऊन स्वागत करतात काय आणि इथं खात्यात आणि तिकडे जाऊन सनी इथली चुगल्या करतात काय. बरं करते मी काय करायचं ते करते. मोबाईलमधली शूटिंग दाखव मग बघते मी काय करते ते. माझे सगळे कपडे बिपडे भरते आणि जाते मी कुठंतरी जाते माझं काळं पांढरं करते. त्यांना तेच पाहिजे ना मी नको आहे ना घरात. काडीची इज्जत मला कचऱ्यात मिसळ्या ना ह्यांनी तर मिसळा म्हणावं. राहावा सुखाने राहावा. अगं तनया सारखं पुरीला आहे ना मांडीवर घेऊन नाही बसायचं. मांडीवरची उब लागते बाया तसंच. मग ती काय करतात लेकरं
असं वाटतं त्यांना की सारखं मांडीवरच घेऊन बसावं आणि खाली टाकलं का नाही खेळत नाही तर मग तिला काय करायचं पाजायचं की लगेच खाली टाकायचं तपली तपली खेळतात मग आणि तू असं लय वेळ बसत जाऊ नको की खायचं काहीतरी खायचं झोपायचं अगं रात्रीच्याला लेकरं मग नाही 5-5 मिनिटाला उठतात आणि मग उठावं लागतं रडलं किती हागलं मुतलं सगळं काढावं लागतंय उठावं लागतं बायला आईला हां आता बघ आता पोटात होतं त्यावेळेस आरामात झोपत होती पण आता काय झोपायला भेटत असतंय बाई अहो हो तारा मावशी मी मांडीव घेतच नाहीये तिला पण रात्री ती लय रडत होती काय झालं तर काय माहीत मग आईने तुकडा उतरून टाकला आणि मग जरा थोडं खेळायला लागली नाही आज तर अगं लहान बाळाचं काय कळत नाही दुखल्याला खुपल्याला काय त्याला बोलायला येतं का सांगायला येतंय ग आणि होय ग आणि तिथं आले होते का तुझे आई वडील ही बघायला आणि मग तू म्हणली की काय जायचंय वाटतं माहेरला तुला मग मी तर म्हणते इथंच राहते ग हाय की तर सगळं आता दवाखाना हे हायच की जवळ बघायला हे आता आणि हाय की बाळूची आई हाय की डिलिव्हरी करायला आता म्हणजे बाळात पण करायला तुझं होय बाळूची आई हां आता तुला पोरगी नाही सून म्हणजे पुरीसारखीच असती करायची तिची बाळात पण तू काय होतंय त्याला अगं ताराबाई मित्र म्हणते की तनयाला म्हणते इथंच राहा म्हणते की तिला आई वडिलाला बोलव मी म्हणलं की तिला म्हणलं तुझ्या आईला बोलव म्हणलं 4-10 दिवस इकडं राहील म्हणलं आणि इथंच हे कर म्हणलं तर आता तनया म्हणते नाही म्हणते आता तिची आई काय आली होती दवाखान्यात पण तिची आई म्हणली दवाखान्यातूनच माझ्या पुरीला न्यायचंय म्हणली तिकडे आणि मग न्यायचं म्हणल्यानंतर मग का असलं तिला बाया तिचा बाप म्हणला अर्जंट काम निघाले मग गेली ती विखे हान तिचा बाप काय ती तिची आई गेली मग नंतर आम्ही आलो इकडं मग कुठं म्हणलं आता आपल्या घरी लक्ष्मी आली म्हणलं कुठं त्यांना तर म्हणावं घेऊन जावा म्हणून सनी बळच म्हणून आम्ही इकडं आलो आता जायची की 2 दिवसांनी तनया जायची तिकडं राहा म्हणते मी तुझ्या आईला बोलाव म्हणते इकडं पण नाहीच म्हणते आता काय करावा अगं बाळूची आई तनयाची आई इकडं कसं येत असते तेव्हा नाही येईल की 2 दिवस येईल ती पण आता ठीक आहे मग आता म्हणते म्हणल्यानंतर होय तनया तुला काय इथं म्हणजे आता मस्त तुला करमतंय की इथं बाळूची आई करेल की तुझ्या बाळात पण हे हाय कमी जास्तला मी हाय पण आता मस्त म्हणतात पहिली डिलिव्हरी आईच्या इकडे असते पण डिलिव्हरी व्हायची आधी जायचं असतं की आता थोडी झाली की डिलिव्हरी आता कसली डिलिव्हरी आहे नाही जाऊ दे शेवटी आता हो तिच्या आईला वाटत असेल माझ्या पुरीचं बाळात पण मीच करावं म्हणून तर असं बापडीत आता तिला तर अडवून काय चालणार आहे मग कधी होय कधी जाणार आहे तर नाही मग आता झालं की 2 दिवस कधी 2-3 दिवसांनी जाणार आहे होय नाही तारा मावशी अजून काय म्हणजे मम्मीने काय फोन नाही केला वगैरे पण बाळूजींना घेऊन मीच जाणार आहे आणि बाबांना पण अजून फोन नाही केला बाबांना फोन करणार आहे आणि मग मी त्यांना म्हणजे त्यांना म्हणते की तुम्ही काही येऊ नका बाळूजींनाच घेऊन जाईल म्हणते मी म्हणजे आता 2 दिवस आहे मग 2 दिवसांनी जाणार आहे मग मम्मीकडेच नाही बरोबर आहे जा आता शेवटी हो आईच्या इथं असल्यावर माणसाला असं वाटतंच की तुझ्या आईला पण आता केलंय माप म्हणल्यानंतर पुरीला बोलवते बाळात पण आलं तिकडे म्हणलं जाऊ दे होय बाळूची आहे जाऊ दे राहील 1-1.5 महिना राहील आपलं होय का नाही 1-1.5 महिना 2 महिने राहा आपलं नको लय राहू आहे का नाही 1-1.5 महिना जर राहिलं तरी बास होत आहे 2 महिने जास्त आणि बघ बाळूची आई बघ बाई आता झाले आले घरी तुमच्या लक्ष्मी आता बघा लेकरा बाळाने कसं गजबजलेलं घर दिसतंय चांगलं तर नाही झाला बाया गे सुखाने संसार चालला बाया मला लय माझ्या डोक्याला ताप वाटायचं आता बाळूचं लग्न करायचं आणि जमवायचं आणि पोरगी दाखवायचं माझंच काम होतं ना मला कुठंतरी वाटायचं बाया बाळूचा बाळू हाय चांगला बाया स्वभावाने लेकरू गरीब हाय चांगला सोन्यासारखा संसार व्हावा असं वाटायचं मग आता झाला बाया सोन्यासारखा संसार झाला आता लेकरं झालं अजून एक पोरग झालं म्हणजे मग टाक बाया ऑपरेशन करून आहे का नाही तारा मावशी मी म्हणजे बात झाली मला एकच मुलगी आणि असं काय मुलगा असा म्हणून काय नेम आहे ना बाळूजींना मी सांगितलं ना की जे काय होईल ते आपल्याला मुलगा हो किंवा मुलगी हो एकच बात झालं मी आता ह्याच्यावरच ऑपरेशन करणार आहे अहो बाया असं काय बोलते का नाही हो दे की एखादं पोरग एकाला दोघं असावं काय त्याला काय होतंय तेव्हा एकावरच ऑपरेशन करतात बाई काय असं येण्यासारखं होय बाळूची आई नाही बाया तुझ्या सासूला मान्य असेल तुमच्या नवरा बायकोला मान्य असेल तर मी काय शेजारची बोलणार बाया शेवटी तुमची मर्जी पण मला असं वाटतं एकाला दोघं असावेत आता मी सुद्धा तनयाला तेच म्हणलं की ऑपरेशनची घाई करू नको म्हणलं हो दे एखादं पोरग झालं मग बहीण भाऊ असल्यावर चांगलं असते म्हणलं आता झाली पोरगी चांगली हा मस्त तनयासारखी देखणी झाली की मस्त चांगली झाली पोरगी सोन्यान पिवळी झाली पोरगी तसं काय नाही आहे पण म्हणलं असावं एखादं पोरग आता वाटतंच की कुणाला नाही म्हणलं तरी असं वाटतंच ना ग अहो तारा मावशी आता मला मुलगी झाली ना आणि मग नंतर परत पण मुलगीच झाली तर मग तुम्ही परत अजून म्हणसाल की नाही पोरग होऊ दे असंच म्हणसाल ना मग त्यात मध्ये मी तर काय असं म्हणत नाही की मला मुलगाच पाहिजे मुलगीच पाहिजे मला जे काय झालं पहिलं झालं तेवढंच मी त्याच्यावरच हे करणार आहे त्याच्यामुळं मला काय वाटत नाही की मला मुलगाच व्हावा म्हणून कारण दुसरी वेळेस प्रेग्नेंट राहिली जर मुलगीच झाली तर
तनया. जर मुलगी असेल तर तपासायचं की मग तपासायचं, आणि मग मुलगी असेल तर मग नको म्हणायचं आम्हाला, आणि मुलगाच पाहिजे असं म्हणायचं आहे का नाही ग बाळूची आई. नाही आता तुझ्या सासूला असं म्हणत होती बाया सासू की आपलं पहिला तनयाला मुलगा झाला असता तर ऑपरेशन केलं असतं. काय ग बाळूची आई नव्हती बाई त्या दिवशी माझ्यापाशी म्हणत, म्हणून म्हणते ग मी तुला. हे बघा तारा मावशी, मला कुणी जरी काय म्हणलं म्हणजे आई जरी म्हणल्या की बाबा तुला अजून एखादं होऊ दे वगैरे, आणि मला काय असं आशा नाही आहे मला मुलगाच व्हावा म्हणून नाही. माझी मुलगी झाली, मी त्या मुलीवरच ऑपरेशन करणार आहे, कोणाचं ऐकणार नाही. जे काय सोसायचं आहे ते मला सोसावं लागतंय ना, मला सहन करावं लागतंय. आणि आता मला खरंच कोणाचं काय ऐकायचं नाही. जाऊ दे ना आता, हा विषय मुलाचा आणि मुलीचा जाऊ द्याच. तसं पण आई मला म्हणले होते की नाही मुलगी झाली तरी मी खुश आहे. मग तुमच्याजवळ कसं काय आई म्हणले, आई तुम्ही म्हणलेत का तारा मावशीजवळ की तनयाला पहिला मुलगा झाला असता तर ऑपरेशन केलं असतं, म्हणजे आता ह्या मुलीच्या जागेवर मला मुलगा झाला असता तर तुम्ही ऑपरेशन करा म्हणलं असतं. म्हणजे आता तुम्ही मला राहू दे म्हणताय, म्हणजे तुम्हाला मुलगा पाहिजे म्हणूनच राहू दे म्हणताय ना, मुलगी झाली म्हणून सरी नको म्हणताय ना, हेच आहे ना. अगं नाही नाही ताराबाई, तू तर का नाही आता वेळ आहे का सांगायचं नाही ग. तर नाही तसं नाही, असं असं वाटतं म्हणून सरी म्हणलं होतं. आता हे बघ तुमचा संसार आहे बाया, तुमच्या नवरा बायकोचा निर्णय झाला असेल पोरगी झाल्यावर ऑपरेशन करायचं तर करा, मी काय बोलणार आहे आता म्हातारी बाई. तुमचा निर्णय आहे, तुमचा संसार आहे, मी कशाला काय बोलावा. आता त्या दिवशी बोलता बोलता मी म्हणली होती आपलं ताराबाईला की तनयाला म्हणलं मुलगाच होणार आहे आपलं असं म्हणली होती ग मी. पण असं नाही की बाई की तुला मुलगी झाली म्हणून मी नाराज आहे, तसं काय सुद्धा नाही आहे. मला कोणी काय बोललं तर मला काय फरक नाही पडत मेन म्हणजे. आता मी 2 दिवसांनी माझ्या आईच्या इकडे जाणार आहे आणि तिकडेच राहणार आहे 2-4 महिने वगैरे. आणि कोणी जर काय म्हणले की मुलासाठी नको हे करू तर मला कळतंय काय करायचंय ते. आणि तारा मावशी तुम्हाला एक विचारते की समजा सोमा भाऊजीचं तुम्ही लग्न केलं आणि तुमच्या सुनाला मुलगीच झाली किंवा दुसऱ्यांदा पण मुलगीच झाली तिसऱ्यांदा पण मुलगीच झाली तर तुम्ही काय मुलाची वाट बघेपर्यंत काय तिला काय ऑपरेशनच करून देणार नाही किंवा तुम्ही हेच करणार नाहीये का. अगो बया आता नाही काय गं लई चाडवा बोलायला लागली बाया. आता मी चांगलं बोलत होती, आता आमच्या सोमाचं काय बाय अजून कशातच काय नाही, लग्नच नाही झालं आणि मुलाचं मुलीचं काय आता. हां आता मी काय शेवटी कसं असतं नवरा बायकोचा विचार असतंय बाया. आता मला जे वाटलं बाबा एखादं होऊ दे एखादं म्हणून मी म्हणलं होतं. आता तुमचं काय बाय तुला तर रागच आला तर नाही. चांगलं बोलली ग तारा मावशी, जी काय बोलते ती चांगलं बोलली. तू लगेच मनालाच लावून घेते बाया. जाऊ दे बाळूची आई, निघू का मग मी. आली होती म्हणलं तनयाचं काय हवा चालली हे म्हणून बघायला आली होती म्हणलं. हा म्हणलं तिला शिकवडा कर हे म्हणलं होतं तिला मी म्हणून म्हणलं होतं ग. नाही मी म्हणलं होतं तुला आता कसं आहे तू आईच्या इकडे जाते का नाही जाते, नसेल जात तर म्हणलं तुझ्या सासूला लागते म्हणलं शिकवडा करू लागते म्हणलं जरा, म्हणून आली होती मी. आणि तनया तुला 2 गोष्टी चांगलं सांगावं तर तुमच्या आताच्या पोरीला रागाच येतो बाया. चल येते बाळूची आई मी.